बाप हा शब्द उच्चारला की डोळ्यासमोर उभा राहतो तो आयुष्यभर कष्ट करणारा चेहरा. स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांच्या प्रत्येक स्वप्नासाठी झटणारा माणूस. मुलांच्या पहिल्या पाऊलापासून त्याच्या पहिल्या यशापर्यंत प्रत्येक क्षणी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा बाप असतो. आज अशाच एका बापाला वयाच्या 83व्या वर्षी आपल्या स्वतःच्या पोटच्या मुलाकडून अमानुष मारहाण सहन करावी लागली. काळ किती बदलला बघा. या कॅमेऱ्यात कैद झालेलं हे दृश्य पाहताना डोळे पाणावतात, मन सुन्न होतं आणि एकच प्रश्न मनात येतो. एखादा मुलगा आपल्या जन्मदात्या वडिलांशी इतका निर्दयी कसा होऊ शकतो? गोव्यातल्या बेताल भाटीमध्ये घडलेली ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनशीलतेला हादरा देणारी घटना आहे. 83 वर्षीय वृद्ध वडिलांवर त्यांच्या स्वतःच्या मुलानं आणि सुनेनं केलेल्या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यानंतर संपूर्ण गोव्यात संतापाची लाट उसळली. नेमकं त्या घरात काय घडलं? हा अत्याचार इतके दिवस कुणाच्या नजरेत का आला नाही? पोलिसांनी कोणती कारवाई केली? आणि जर तुमच्या आसपासही एखादा ज्येष्ठ नागरिक अशाच वेदना सहन करत असेल तर त्याला मदत कशी मिळू शकते, पाहूया या खास रिपोर्टमधून. गोव्यातल्या कोलवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या बेताळ भाटी इथंही धक्कादायक घटना घडली. 83 वर्षीय लॉयला डिसूजा यांना त्यांचाच मुलगा इसिदोरिया डिसूजा आणि सून थेरेसा गोन्साल्विस यांनी वारंवार मारहाण केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये वृद्ध वडील अत्यंत असहाय्य अवस्थेत दिसतायत. सुरुवातीला सून त्यांच्या गालावर हातानं मारते आणि त्यानंतर चपलेनं सुद्धा मारहाण करताना दिसतेय. त्यानंतर काही क्षणात मुलगाही पुढे येतो आणि वडिलांवर हात उगारत त्यांनाही मारहाण करतो. या व्हिडिओमध्ये वृद्धाला शिवीगाळ, धमक्या आणि अपमानास्पद वागणूक दिल्याचंही दिसून येतंय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या दोघांनाही अटक केली. ही घटना कदाचित बाहेर आलीच नसती, मात्र युके मधल्या हौन्स्लो इथं राहणाऱ्या लॉयला डिसूजा यांच्या कन्या मारिया डिसूजा यांनी सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे पाठवलं. तसंच तातडीनं FIR दाखल करून वडिलांना संरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. हांव बेतलबाती गांवचें, हांव सद्या लंडना आहा. सो होच डॅडीके व्हिडिओ व्हायरल जालो तो मुगे डॅडी आनी तेका डॅडी मारतो मुसभाव आनी तेका मारता ती तेजी बायल. सो हांवें मुगे लायफान जायतें केलें. मुगे डॅडी बरे भाशेन सर्वीस दिली. केअरटेकर दवरले. केअरटेकर जायते 1 आनी 2 न्हू, एटलिस्ट 8 केअरटेकर्स दवरले. ते कोण तेंचे बरे रावन आसले. सदां म्हाका कंप्लेन कोताले, तुगे भाव एश कोता, तुगे भावागे बायल एश कोता. जोगोण 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 सगळ्यांक काडलें. मागीर ती म्हणपा लागली, चल आपण चोयता. ओके फायन, चोयत म्हणून जाल्यार म्हज्यान आनी चोय बरेपणान तेम सांगिल्लें आपण चोयता आनी केअरटेकर दवरनाका. हांवें म्हणून चल ओके. हांवें ते पयशे केअरटेकरा चोयता ते हांवें काडलें नेंग धाडलें. चल तुम चोयताय, चल बरे भाशेन तुम चोय, कोण बरे भाशेन कोत तें बरें जालें न्हू. रातीचे कॅमेरा ऑन जाताय आनी दिसा सगळे कॅमेरा बंद आहाय. सो म्हाका जायत्या लोकांनी सांगिल्लें मातशें कॅमेराचें नदर बी मारया या म्हणून. कळ्ळें न्हू, आमकां घरा आवाज येता. 1 आनी 2 लोकांनी सांगलो ना, जायत्या लोकांनी सांगिलां. चोय हांव आनी कितें म्हणून सोचे, म्हाका कांय एविडन्स आसूना. हांवें सांग सेंट एंटनीको मायलें. सेंट एंटन ती खबर म्हाका जाली 2 सोमना पयलीं ना गेल ते सोमना मेळ्ळो ती म्हाका. डॅडी माता या चोया अशें हां. सो हांवें म्हणलें ओके म्हाका आतां एविडन्स जायो. ट्यूजडे हांवें सेंट एंटनीको मागिल्लें. सेंट एंटनी चोय म्हाका कितें तें स्वता तें सगळें दाखय, कित्याक ती म्हज्या तोंडाको कांय ना जाल्या भशेन दाखयताय. आनी मागीर बिहायंड द बार्स चोय ती कितें कोताय ती तेका हाटल्या कॅमेरा ऑफ कोताय आनी धाडायताय. खुंयचे सकाळीं मॉर्निंग मार पडटा खूंय तेका आनी इवनींग न्हांवपा टायमा. ते आनी सांगपा जायना म्हज्यानी. मुको आनी वर्ड्स नाय मुकोडे होरें सांगपा आनी कांय ना. सो आय नीड जस्टीस फॉर माय डॅड. आनी तेका कितें तें मिडिया हांवें ऑलरेडी सांगिलां मुगे कितें सांगपा आहा तें. देवान कितें केलां तें म्हाका दाखय न्हू, तें हांव देवा आर्गां दितां. आनी हें आज जालें तें मुगे डॅडी दुसरें कोणू जाणटेल्या एश कोन कोणू पेरंट्सां एश कोन मानाकाय प्लीज. आमकां ल्हान आसलोलीं व्हड केलें. मुगे डॅडीन म्हाका आमकां ल्हान आसलो व्हड करपा जायते त्रास पळय. मुगे कोणू गांवचो बेतलबाती लोक सांगतलो मुगे डॅडी केसो मनीस तो. तेका फूल रायट न्हू करपा कायदो. आम काजां जालीं गेलीं बट स्टील आय वॉज सपोर्टींग माय फॅमिली. कोणू म्हणपा हांवें सपोर्ट केलो ना मू. मुको एविडन्स आहा हांवें सपोर्ट केलो तो. हांव मिडियाको इतलें मागोतां मुगे डॅडी जस्टीस जाय, कित्याक हें तेम कितें केलें तें इट्स बॅड.
दुसरीकडे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कुंकळी इथल्या क्रिसोस्टोमो मारियानो सोरेस यांनीही कोलवा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तसंच काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट प्रतिमा कुतिनो यांनी कोलवा पोलीस ठाण्यात भेट देत डिसूजा यांच्या वतीनं निवेदन सादर केलंय. बेताळवाटी इथल्या या वृद्ध लॉयलो डिसूजा यांना संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसंच अटक करण्यात आलेल्या त्यांच्या मुलाला आणि सुनेला 1 महिन्याच्या आत वृद्धाच्या घरातून हटवावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. शिवाय संबंधित घर हे लॉयला डिसूजा यांच्या मालकीचं असल्यामुळं त्यांना त्यांच्या घरात सुरक्षितपणे राहता यावं आणि त्यांच्या कन्या मारिया डिसूजा यांनी नेमलेल्या केअरटेकरमार्फत त्यांची देखभाल व्हावी अशी मागणी केली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. तक्रारीच्या आधारे कोलवा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेअंतर्गत वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय. यामध्ये मारहाण, धमकी, बेकायदेशीरपणे रोखून ठेवणं आणि ज्येष्ठ नागरिकांवरच्या अत्याचाराशी संबंधित कलमांचा समावेश आहे. तसंच मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 या अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी मुलगा इसिदोरिया डिसूजा आणि सून थेरेसा गोन्साल्विस यांना त्याच वेळी अटक करण्यात आली. या घटनेची समाज कल्याण विभागानंही गंभीर दखल घेतली आहे. सध्या पीडित वृद्धाला सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांच्या नातेवाईकांकडे हलवण्यात आलं असून त्यांची योग्य काळजी घेतली जातेय. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त झाला. पण या घटनेनं प्रत्येकाला एक प्रश्न विचारायला भाग पाडलं. ज्या आईवडिलांनी लहानपणी आपला हात धरून चालायला शिकवलं, स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून मुलांचं भविष्य घडवलं, त्यांच्याच वाट्याला वृद्धापकाळात अशी निर्दय वागणूक का? घर हे प्रत्येकासाठी सुरक्षित ठिकाण असायला हवं, पण जेव्हा स्वतःचीच मुलं वृद्ध आईवडिलांवर हात उगारतात तेव्हा ती केवळ एका घरापुरती मर्यादित घटना राहत नाही, तर ती संपूर्ण समाजाच्या संवेदनशीलतेवर प्रश्न निर्माण करते. जर तुमच्या परिसरात एखाद्या ज्येष्ठ नागरिकावर अत्याचार होत असेल तर शांत राहू नका. तुमची एक तक्रार एखाद्याचा जीव वाचवू शकते. तत्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा किंवा 100 किंवा 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करा. याशिवाय समाज कल्याण विभागाच्या सिनियर सिटीजन सेल किंवा जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. भारतात ज्येष्ठ नागरिकांच्या संरक्षणासाठी मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ॲक्ट 2007 हा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्यानुसार 60 वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिक आणि पालकांची देखभाल करणं, त्यांचा निर्वाह करणं आणि त्यांना आवश्यक आधार देणं हे त्यांच्या मुलांचं आणि कायदेशीर वारसांचं कायदेशीर कर्तव्य आहे. वृद्धत्व हे अगदी लहान मुलांसारखं असतं. वय वाढतं तसं शरीर थकतं, स्मरणशक्ती कमी होते, स्वभावात बदल होतात आणि अनेकदा हट्टीपणाही येतो. त्यामुळं कधीकधी वृद्ध व्यक्तींच्या वागण्यामुळं घरच्यांना त्रास होऊ शकतो. पण त्या त्रासाचं उत्तर मारहाण, अपमान किंवा छळ कधीच असू शकत नाही. ही घटना केवळ व्यक्तीवरची हिंसा नसून आपल्या संस्कृतीवर आणि माणुसकीवरचा आघात आहे. मतभेद असतील, अडचणी असतील, पण त्यावर संवाद, संयम आणि कायदेशीर मार्ग आहे. पण वृद्ध आईवडिलांवर हात उचलण्याचं कोणतंही समर्थन होऊ शकत नाही. प्रत्येकानं स्वतःला एक प्रश्न विचारावा. उद्या आपणही वृद्ध होणार आहोत. त्यावेळी आपल्याशी अशीच वागणूक झाली तर ती आपण स्वीकारू शकतो का? ही घटना पाहून संताप येणं स्वाभाविक आहे, पण फक्त सोशल मीडियावर राग व्यक्त करून उपयोग नाही. जर आपल्या आसपास एखाद्या वृद्ध व्यक्ती एकाकी घाबरलेला असेल किंवा अशा पद्धतीचा छळ सहन करत असेल तर पुढे या. एक फोन, एक तक्रार किंवा एक मदतीचा हात एखाद्याचं आयुष्य बदलू शकते.